नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अजय पाटील तुमचं आपल्या पी फार्मिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आपला पत्ता आहे मुक्काम पोस्ट बिब्बी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. आणि हे आपल्याच बागेतील आंब्याचे झाड आहे. याची लागण आपण 6-7 महिन्यापूर्वी केली होती. आता या आंब्याच्या रोपाला जुलैमध्ये 1 वर्ष पूर्ण होईल. आणि आपण आता या व्हिडिओमध्येच आंब्याची पहिली छाटणी कशी करायची हे डिटेलमध्ये बघणार आहे आपण या पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये. तर आंब्याची छाटणी का करायची, तर तुम्ही बघू शकता हे आंब्याचं झाड तुम्हाला 6 महिन्यापूर्वी लावलेलं दिसतंय. पण याला एकच सरळ फांदी वरती आलेली दिसते. त्याच्या साईडला दुसऱ्या वेगळ्या ब्रँचेस तयार निर्माण झालेले नाहीत किंवा फुटलेले नाहीत. तर त्या ब्रँचेस फुटाव्या, आपली रोप चांगलं भरलेलं दिसावं, भविष्यात आपल्याला जास्त उत्पन्न भेटावं, यासाठी आंब्याची छाटणी केली जाते. आंब्याची छाटणी घेताना प्रामुख्याने काळजी घेण्याच्या गोष्टी म्हणजे छाटणी करताना जमिनीपासून 2 ते 2.5 फूट अंतरावरती पहिली छाटणी करावी. आणि छाटणी करताना जे अशी पेरी दिसत ती 2-3 ठिकाणी अशी पेरी आलेली दिसतात आंब्याला, तर त्या एखाद्या कोणत्याही पेरे 2.5 फुटाच्या वरती जी पेर असेल त्याच्यावरती 1 इंच ठिकाणी आपल्याला कट मारावं. अशा पद्धतीची पकड आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध भेटते. त्या पकडीने त्याला कट मारायचा. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला नवीन आलेले फुटवे पाहायला भेटतात. त्याच्यानंतर आपण आपली पद्धत असणार आहे कटिंग करण्याची, म्हणजे 1-3-2-3-2 अशा पद्धतीने आपण कटिंग करणार आहे. म्हणजे इथं कट केल्यानंतर इथून आपण 3 बाजूने 3 फांद्या घेणार आहेत. त्या फांद्यानंतर 1 ते 1.5 फूट वाढल्यानंतर आपण त्या फांद्या परत कट करणार आहे. तिथून परत त्याला आपण वेगवेगळ्या 3 ब्रँचेस घेणार आहे. अशा पद्धतीने आपण वरतीपर्यंत कटिंग करत जाणार आहे झाडाला. आता तुम्ही बघू शकता ह्या झाडाला आपण आता इथं या ठिकाणी एक पेर दिसते आणि या ठिकाणी एक पेर दिसते. तर आपण काय करणार आहे, या वरच्या या इथं जवळपास 2.5 फूट अंतर येते आपल्याला. तर या ठिकाणी आपण या पेराच्या 1 इंच वरती बरोबर कट मारणार आहे. अशा पद्धतीने तिरका कट मारताना असा तिरका कट मारायचा, म्हणजे जर समजा पाऊस आला तर पाणी इथून निघून जावं यासाठी कट मारायचा तिरका. आणि अशी फांदी टाकून द्यायची साईडला. नंतर तुम्ही तुम्हाला जर वाटत असेल आपल्याला लवकर फुटवा भेटावा याच्यासाठी आपण या साईडची 2-3 साईडची 3 पानं तोडली तरी चालते. त्या ठिकाणी नवीन फुटवा लगेच येईल. आणि अशी खालच्या बाजूची पानं काढून टाकायची. आणि हे केल्यानंतर तुम्ही बुरशीनाशक आणि कीटकनाशकची फवारणी केली तरी चालते. चांगल्या प्रमाणाचे त्याला फुटवे निघतील आपल्या झाडासाठी. चला आपण दुसरं एक झाड बघूया आपल्याच बागेतलं. तर मित्रांनो बघू शकता हे एक आपल्या बागेतील झाड आहे. कसं झुलतंय, चांगल्या प्रमाणे याची वाढ झालेली आहे. पण त्याच्यामध्ये ताकद नाही किंवा फांद्या याला फुटलेले नाही. त्याच्यामुळे आपण ह्या पेऱ्याच्या वरती याला कटिंग करायचं आहे. म्हणजे इथून आपल्याला वेगवेगळ्या ब्रांचेस मिळतील. आणि खालची पानं अशी काढून टाकायची. वरची पण 2-3 काढले म्हणजे इथून फुटवे येतात. तर अशा पद्धतीने आपल्या बागेतील सर्व झाडं कट करून घ्यायची, म्हणजे त्याच्यानंतर आपली जाग पूर्ण चांगली भरलेली दिसेल आपल्याला. तर या बाजूला एक आपलं दुसरं झाड आहे, त्याला बघा चांगल्या पद्धतीने फुटवे आलेले, ते तुम्हाला मी आता झाड दाखवतो आपल्या बागेतलं. तर मित्रांनो बघू शकता हे पण आपल्या एक बागेतलं एक झाड आहे, ज्याला कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने फांद्या फुटलेल्या आहेत. तर अशाच पद्धतीने फांद्या फुटाव्या याच्यासाठी आपल्याला झाडाची कटिंग करावी लागते. तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे आपले येणारे नवीन व्हिडिओ आपल्या बागेतील जे अपडेट चालू आहेत ते बघायला तुम्हाला लगेच भेटतील. धन्यवाद मित्रांनो.